न्यायालय अद्याप फायनल आन्सर की प्रकाशित करण्यात आलेली नाही, तर डायरेक्ट या ठिकाणी रिझल्ट लावला जाणार आहे का, अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे। तर त्या सर्वांमध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, अत्यंत IMP महत्त्वाचे अपडेट्स असणार आहे। तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा केव्हा फर्स्ट आन्सर शीट येते त्याच्यानंतर लागलीच आपल्याला माहिती आहे सेकंड आन्सर की म्हणजेच फायनल आन्सर की येते, आणि एकदा का फायनल आन्सर की आली त्यानंतर डायरेक्टली कट ऑफ लागतो, किंवा कट ऑफ म्हणजेच डायरेक्टली रिझल्ट लागतो, आणि त्या रिझल्ट मध्येच कट ऑफ असतो आणि सांगितलं जातं की पुढील प्रोसेससाठी किती विद्यार्थी पात्र आहेत किंवा किती विद्यार्थी पात्र नाहीत। जर या गोष्टी क्लिअर झाल्या तर आपल्याला बाकीच्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करता येतील। बाकीच्या गोष्टी क्लिअर करता येतील म्हणजेच काय की आपल्याला बाकीची जी तयारी आहे सेकंड स्टेपची ती तयारी करायला आपल्याला या ठिकाणी सोपं जाईल। तर आपण जर पाहिलं की अद्याप वेबसाईटवर जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस त्या ठिकाणी दिसणार नाही, फक्त वेबसाईटवर आपल्याला आन्सर की या ठिकाणी न्यू अपडेट्स म्हणजे अपडेट्स मध्ये दिसेल, आणि जे अपडेट्स आहे ती मागील अपडेट असणार आहे, नवीन अपडेट त्यामध्ये काही अजून प्रकाशित करण्यात आलेली नाही। आता महत्त्वाची जी माहिती आहे ते आपण पाहण्यासाठी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे की फायनल रिझल्ट लागणार आहे का, अगोदर आन्सर की वगैरे काही लागणार नाही। तर मित्रांनो, फायनल रिझल्ट लागत नाही, म्हणजेच अगोदर या ठिकाणी आपली फायनल आन्सर की लागेल, त्याच्यानंतर फायनल आन्सर की मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्यानुसार त्या ठिकाणी ती लिस्ट लागेल। त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी कमी होतील, आणि एकदा का फायनल आन्सर की आली, फायनल आन्सर की नंतर मित्रांनो फायनल रिझल्ट हा येतो, त्याच्या अगोदर फायनल रिझल्ट येणार नाही। ही गोष्ट तुमची एक महत्त्वाची क्लिअर झालेली असेल। आणि या अगोदर जी महत्त्वाचे अपडेट्स पाहण्या अगोदर आपण काही विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की आपण मुंबई उच्च न्यायालयाचं लिपिक या पदासाठी टायपिंगसाठी मार्गदर्शक वेबिनार घेतलेला आहे, आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला भेटलेला आहे, आणि त्यांना देखील आपल्याकडून रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे। तर त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी शिपाई या पदासाठी स्पेशल शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेसाठी मार्गदर्शक वेबिनार आपण ठेवलेला आहे। अत्यंत IMP वेबिनार असणार आहे। या वेबिनारमध्ये मित्रांनो आपण सर्वच गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत की 10 पैकी 10 गुण आपल्याला कशा पद्धतीने मिळवायचे, ड्रेसिंग कोड काय असणार आहे, कशा पद्धतीने जायचं, कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, संपूर्ण डिटेल्स लाईव्ह यामध्ये आपण घेणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतामध्ये गेल्या वेळेस राहिलेलं आहे ते तर विद्यार्थी आवर्जून या ठिकाणी जॉईन व्हा, कारण की बऱ्याच काही अशा गोष्टी असतात जे आपल्याला माहित नसतात। जी काही निरीक्षण करणारी टीम आहे त्यांना आपल्याकडून काय पाहिजे हे सर्व एकंदरीत गोष्टीवर आपण या वेबिनारमध्ये चर्चा करणार आहोत लाईव्ह। त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता, कारण सीट अत्यंत कमी आहेत, फक्त 50 सीट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील तुम्ही या ठिकाणी शेअर करा। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एवढा उशीर या ठिकाणी का लागत आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मागील एक काही प्रकरण झालेलं आहे की त्यामध्ये काही ठिकाणी AI द्वारे कॉपी करून आन्सर लिहिलेले आहेत, आणि तर काही ठिकाणी सेकंड शिफ्टचा जे पेपर होता तो पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, हा प्रकरण जोपर्यंत काय होणार नाही, क्लिअर होणार नाही। आता प्रकरण क्लिअर कसं होईल की या विद्यार्थ्यांची काय होईल, पुन्हा त्या ठिकाणी टेस्ट घेण्यात येईल, ठीक आहे, पेपर काढण्यात येईल बहुतेक, आणि त्याचं जेवढे काही त्या सेंटरवर विद्यार्थी होते त्यांच्या संपूर्ण त्या ठिकाणी जर व्यवस्थित परीक्षा झाली, सर्व क्लिअर झालं, त्यांचे डाऊट्स क्लिअर झाल्याच्या नंतरच आपली फायनल आन्सर की वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल। त्याच्या अगोदर फायनल आन्सर की आपली वेबसाईटवर येणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो अजून थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो, म्हणून थोडंसं वेट करा। जेव्हा केव्हा ती अपडेट्स येईल डायरेक्टली आपण आपल्या चॅनल्सद्वारे तुम्हाला या ठिकाणी तात्काळ कळून टाकूया। तसेच आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु, त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे आपण वेबिनार तुमच्यासाठी ठेवलेले आहे ते वेबिनार जॉईन करायला विसरू नका।